जय हिंद. नमस्कार मित्रांनो. तर लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आपण आढावा घेणार आहोत या लेक्चरमध्ये. भारताची लोकसंख्या आणि थोडक्यात जगाच्या लोकसंख्येचा आढावा बघा आपण जर बघितलं तर 1804 मध्ये भारताची आणि जगाची लोकसंख्या एकत्रित मिळून, मी म्हणलं की पूर्ण जगाची जी लोकसंख्या होती ती 1 अब्ज म्हणजेच 1 बिलियन जगाची लोकसंख्या होती. यालाच अब्ज म्हटलं जातं. बघा जगाची लोकसंख्या 1 अब्ज होती 1804 मध्ये. तेच जर आपण बघितलं 1927 साल बघितलं तर 1927 मध्ये जगाची लोकसंख्या जी होती ती 2 बिलियन म्हणजे 2 अब्ज झाली. बघा नंतर 1960 मध्ये जगाची लोकसंख्या ही ती 3 अब्ज झाली. बघा नंतर 1974 मध्ये बघा किती रॅपिडली वाढत गेलेली आहे. जगाची लोकसंख्या जी आहे ती किती झाली तर 4 बिलियन्स, याचा अर्थ 4 अब्ज झाली. आणि 1987 मध्ये बी ॲक्युरेट बघितलं तर 11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या जी आहे ती 5 अब्ज झाली होती. बघा 5 अब्ज झाली होती. आता 6 अब्ज जगाची लोकसंख्या कधी झाली तर 1999 मध्ये जगाची लोकसंख्या 6 अब्ज झाली. आणि या बेसिसवरतीच बघा 12 ऑक्टोबर 1999 हा जो दिवस आहे हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाच्या मार्फत लोकसंख्या दिवस म्हणून साजरा करायला सुरुवात केली. बघा त्याच्यानंतर 2011 बघितलं, 2011 साली बघा 7 अब्ज जगाची लोकसंख्या झालेली आहे 2011 रोजी. आता म्हटलं जात आहे बघा, माहित नाही 2024 पर्यंत जगाची लोकसंख्या ही 8 अब्ज होईल. हे काय आहे तर भाकीत आहे, भाकीत लिहितो बघा, म्हणजे एक अंदाजित अशी लोकसंख्या असेल असं म्हणण्यात आलेलं आहे. बघा जगाची लोकसंख्या जर आपण 2017च्या जानेवारी 2017च्या बेसिसवरती बघितलं तर जगाची लोकसंख्या 7.47 अब्ज एवढी जगाची लोकसंख्या होती बघा 2017ला. आता बघा प्रत्येक वेळेला बघा जगाची लोकसंख्या अशी वाढत 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 गेलेली आहे. आता लोकसंख्येच्या दृष्टीने बघितलं तर जे देश आहेत सर्वात जास्त जगाची लोकसंख्या आपल्याला कळलेली आहे. आता सर्वात जास्त लोकसंख्या असणारा 1 नंबरचा देश जो आहे तो चीन आहे. बघा जगाच्या लोकसंख्येचे एकूण 18.7% लोकसंख्या ही चीनची आहे. बघा 2 नंबरला जो आहे तो आपला भारत आहे. भारताची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या किती आहे तर 17.9% भारताची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या मधील आहे. नंतर 3 नंबरला जे आहे ते अमेरिका आहे, यूएसएची लोकसंख्या 4.38% जगाच्या लोकसंख्येमधील जी लोकसंख्या 4.38% जी आहे ती अमेरिकेची आहे. नंतर 4 नंबरला जो आहे तो इंडोनेशिया आहे, इंडोनेशिया. आता इंडोनेशियाची लोकसंख्या टक्केवारीच्या आधारावर बघितली तर 3.5% आहे जगाच्या लोकसंख्येमध्ये. नंतर 5th नंबरला जो आहे तो ब्राझील हा देश आहे. बघा दक्षिण अमेरिका खंडामधील ब्राझील हा देश आहे आणि या ब्राझीलची लोकसंख्या 2.8% आहे. बघा नंतर 6th नंबरला जे आहे ते पाकिस्तान आहे. बघा पाकिस्तानची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या किती टक्के तर 2.6% लोकसंख्या पाकिस्तानची. बघा नंतर 7th नंबर मी म्हणेल नायजेरिया आहे, इथं लिहितो मराठीमध्ये नायजेरिया. तर नायजेरियाची लोकसंख्या जी आहे जगाच्या लोकसंख्येच्या 2.5% आहे. बघा ठीक आहे. तर हे जे 7 मी दिलेले आहेत यांचा सिक्वेन्स थोडा लक्षात ठेवा, परीक्षाभिमुख आहेत, माहिती असावा. आता जर आपण एक साधारणतः अंदाज बघितला तर जगाची लोकसंख्या प्रत्येक वर्षी साधारणतः 1.14% वाढते. बघा प्रत्येक वर्षाचा अर्थ काय की 2011ला जगाची लोकसंख्या X होती, तो 2012ला वाय झालेली आहे. पण ही वाय कितीने वाढलेली आहे तर 1.14% वाढलेली आहे. 1.14% ही लोकसंख्या वाढलेली आहे असं म्हणण्यात आलेलं आहे. म्हणजेच प्रतिवर्षी साधारणतः 80 दशलक्ष एवढी लोकसंख्या काय वाढत आहे तर दशलक्ष एवढी लोकसंख्या वाढत आहे असं म्हटलं जात आहे. बघा ओके. आता नेक्स्ट मुद्दा आपल्याला बघायचा आहे की याच्यामध्ये म्हणजे स्टार्टिंगला सध्याच्या बाबतीमध्ये बोलण्यात आलेलं होतं. आता थोडं आपण भारताच्या लोकसंख्येच्या बाबतीमध्ये एक आढावा देण्यात आला होता की बाबांनो भारताची लोकसंख्या 2045 पर्यंत जगातील 1 नंबरला भारत येईल. चीनला मागे टाकून भारत काय जगातील 1 नंबरला आहे असं म्हटलं जाऊ शकतं. बघा आता तेच बघा त्याच्या अलीकडेच म्हटलं गेलं 2027 मध्ये भारताची लोकसंख्या ही 1 नंबरला असेल, जगामध्ये सगळ्यात लोकसंख्या असणारा देश जो आहे तो भारत असेल असं म्हणण्यात आलेलं आहे. नंतर युनायटेड नेशनच्या मार्फत सांगितलेलं आहे की 2062 पर्यंत जगाची लोकसंख्या 10 अब्ज असेल. आता हे जे काय अंदाजित आहे त्या अंदाजाकडे काय लक्ष नाही दिलं तरी चालेल. आपल्याला इथं जे फॅक्ट्स दिलेले आहेत त्या फॅक्ट्सवरती आपल्याला थोडं काय करायचं लक्ष केंद्रित करायचं आहे. बघा ओके ठीक आहे. आता भारताची लोकसंख्या आपण बघू. भारताच्या लोकसंख्येच्या संदर्भातला एक पॉईंट आपण पुढे बघत जाऊ. बघा
एक म्हणजे भारताच्या लोकसंख्येची जी जनगणना म्हणजेच लोकसंख्या मोजली जाते ती प्रत्येक 10 वर्षानंतर भारताची लोकसंख्या मोजली जाते बघा. आता याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की सुरुवातीला प्रथम भारताची लोकसंख्या कधी मोजली होती तर 1872 मध्ये पहिल्यांदा भारताची लोकसंख्या म्हणजेच जनगणना करण्यात आलेली होती बघा 1872 मध्ये. पण संपूर्ण एकदम ॲक्युरेट पद्धतीची जनगणना जी होती ती 1881 मध्ये करण्यात आलेली होती बघा. 2011 साली जी जनगणना करण्यात आली ही 15 नंबरची म्हणजे 15 नंबरची ही काय होती तर जनगणना होती बघा. आणि स्वतंत्र भारतानंतर म्हणजे भारत स्वतंत्र झाला 1947ला, 1947 नंतर 7व्या नंबरची काय होती ती स्वतंत्र भारतानंतरची ही जनगणना होती. आता याच्यामध्ये काय काय फॅक्ट सांगण्यात आलेले आहेत बघा की या फॅक्ट्समध्ये 1901 मध्ये भारताची जी लोकसंख्या होती 1901 मध्ये तर लक्षात येईल बघा भारताची लोकसंख्या किती होती तर 23 कोटी 84 लाख एवढी भारताची लोकसंख्या होती. आता हे 1901च्या बाबतीमध्ये सांगितलं. ते जर 1911 मध्ये बघितलं तर भारताची लोकसंख्या किती होती तर 25 कोटी 20 लाख होती बघा एवढी होती. नंतर 1921 मध्ये भारताची लोकसंख्या किती होती तर 25 कोटी 13 लाख. आणि हे एकमेव वर्ष बघा हे डिकेड होतं म्हणजेच दशवर्ष होतं की दशकीय वर्ष होतं की याच्यामध्ये भारताची लोकसंख्या कमी झालेली होती. कितीने कमी झालेली होती तर 0.77% भारताची लोकसंख्या कमी झालेली होती. आणि हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा. दशवार्षिकी वाढ भारताच्या लोकसंख्येची होतच आलेली आहे पण एकमेव दशवार्षिकी वाढ झालेली नाही तर ती नकारात्मक आहे. 1911 पासून 1921 पर्यंतची 0.77% भारताची लोकसंख्या कमी झालेली होती बघा. मग त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे भारताची लोकसंख्या पुढे वाढत गेलेली होती बघा. आपण जर 2001 ते 2011 पर्यंत भारताच्या लोकसंख्या वाढीचा जो दर जो होता तो विचारात घेतला तर 17.69% भारताच्या लोकसंख्येच्या वाढीचा दर होता बघा 2001 पासून 2011 पर्यंतचा होता बघा. आणि हा वाढीचा दर पण याच्यावरती पण राज्यसेवेला पण प्रश्न विचारलेला आहे आणि कंबाईनला पण प्रश्न विचारलेला आहे. आता आपण 1901 पासून 1921 पर्यंतचा कार्यकाळ बघितला लोकसंख्येच्या बाबतीमध्ये तर या कार्यकाळामध्ये लोकसंख्या जी होती ती स्थिर लोकसंख्या होती बघा. कशी होती तर स्थिर लोकसंख्या होती या कार्यकाळामध्ये. दुसरं आपण बघितलं तर दुसरा 1921 पासून 1951 पर्यंतचा कार्यकाळ घेतला तर या कार्यकाळामध्ये लोकसंख्या वाढीचा दर जो होता तो मंद पद्धतीचा होता बघा. कारण आजार पण तेवढे होते आणि लोकांचा मृत्यू पण मोठ्या प्रमाणामध्ये होत होता. तिसरा आपण मुद्दा घेतला इथं 1951 पासून 1981 पर्यंत लोकसंख्या वाढीचा दर जो होता तो तीव्र होता म्हणजेच उच्च वाढीचा दर होता बघा. उच्च वाढीचा दर होता बघा. ओके 1951 पासून 1981 पर्यंत. दिस इज द क्वेश्चन. इथं पण प्रश्न विचारण्यात आलेला होता. आणि चौथा जो आहे 1981 पासून 2011 पर्यंत इथं पण उच्च वाढीचा लोकसंख्येचा दर होता पण याच्यामध्ये कमी जास्त प्रकारे काय होते लोकसंख्या वाढत होती कमी होत होती असं दाखवण्यात आलेलं आहे बघा. म्हणजे इथं बऱ्यापैकी आपल्याला कळलं की लोकसंख्या वाढीचा दर कशा प्रकारचा होता आणि त्याच्या संदर्भातले काय काय फॅक्ट्स वगैरे आहेत ते आपण थोडे समजून घेतलेले आहेत. आता पुढचा जो मुद्दा आहे लोकसंख्येचं वितरण कशा प्रकारे आहे याच्याविषयी सांगण्यात आलेलं आहे बघा. थोडं आपण नकाशाच्या आधारावरतीच हे बघत जाऊ. तत्पूर्वी 1 मिनिट. आता 2011ची जनगणना आपण विचारात घेतली. 2011ची जनगणना तर ही जी 2011ची जनगणना होती या 2011च्या जनगणनेच्या बेसिसवरती भारताची लोकसंख्या 121 कोटी बघा 121 कोटी 5,69,573 एवढी भारताची लोकसंख्या होती. आता एवढं लक्षात ठेवायची काय गरज नाही. आपण लक्षात कसं ठेवू शकतो 121.05 करोड किंवा कोटी एवढी भारताची लोकसंख्या 2011च्या जनगणनेच्या आधारावरती होती बघा. आता याच्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या जी होती तर ती कुठल्या राज्यामध्ये होती तर इथं दिलेले बघा उत्तर प्रदेश हे राज्य ते दाखवत आहे बघा. यूपीची लोकसंख्या किती तर 19.98 कोटी एवढी उत्तर प्रदेशची लोकसंख्या भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये म्हणजेच 121 कोटीपैकी 19.98 म्हणजे साधारणतः 20 कोटी लोकसंख्या आहे उत्तर प्रदेशची. टक्केवारीच्या आधारावरती बघले तर 16.59% लोकसंख्या एकट्या उत्तर प्रदेशची आहे बघा भारतामधील लोकसंख्येमधील. त्याच्यानंतर 2 नंबरला आहे बघा आपला महाराष्ट्र इथे येते बघा. हे महाराष्ट्राची लोकसंख्या किती तर 11 कोटी 24 लाख एवढी महाराष्ट्राची लोकसंख्या.
टक्केवारीच्या आधारावरती बघितलं तर देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 9.28% महाराष्ट्राची लोकसंख्या आहे बघा 2011च्या जनगणनेच्या आधारावरती. नंतर आहे तिसरं राज्य जे आहे ते बिहार राज्याच्या बाबतीमध्ये. बिहार राज्याची लोकसंख्या जी आहे ते किती तर 9,13,00,000 एवढी बिहार राज्याची लोकसंख्या. आणि 9 कोटी नाही आहे, 1 मिनिट, 9 कोटी नाही, किती कोटी आहे तर 10,41,00,000 एवढी बिहारची लोकसंख्या. टक्केवारीच्या आधारावरती बोललं तर 8.6% काय आहे तर ही लोकसंख्या बिहारची आहे बघा. इथं लिहितो बिहार, इथं महाराष्ट्र आहे. ठीक आहे. नंतर 4th नंबरला जे राज्य येत आहे ते आहे पश्चिम बंगाल. हे पश्चिम बंगाल राज्य वेस्ट बेंगॉल राज्य आहे बघा. या पश्चिम बंगाल राज्याची लोकसंख्या जी आहे तर ती 9,13,00,000 म्हणजेच 9,13,00,000. टक्केवारीच्या आधारावरती बघितलं तर किती टक्के आहे ही तर 7.54% एवढी पश्चिम बंगालची लोकसंख्या आहे देशाच्या एकूण लोकसंख्येच्या. आणि नंतर जी आहे इथं बघा आंध्र प्रदेश. बघा आंध्र प्रदेश, आता हे आंध्र प्रदेशची मोजताना आंध्रा प्लस तेलंगणा मोजलेली असणार आहे, गणा अशी मोजली असणार आहे बघा. त्यामुळे याची लोकसंख्या टोटल आंध्रा प्लस तेलंगणाची 8,46,00,000 एवढी ही लोकसंख्या. टक्केवारीच्या आधारावरती बघितलं 6.99% एवढी लोकसंख्या आहे बघा. मी इथं लोकसंख्येच्या आधारावरती सर्वात जास्त लोकसंख्या असणारं राज्य उत्तर प्रदेश, 2 नंबरला महाराष्ट्र आहे, 3 नंबरला बिहार आहे, 4 नंबरला पश्चिम बंगाल आहे, 5 नंबरला आंध्र तेलंगणा आहे बघा. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे पॉईंट्स आपल्याला थोडे माहिती असावे. आता थोडं लोकसंख्येच्या घनतेच्या बाबतीमध्ये आपण थोडी माहिती बघू बघा. लोकसंख्येची घनता, आता लोकसंख्येची घनता जी आहे आपण जर बघितली तर 2011 मध्ये लोकसंख्येची घनता किती आहे. 2011ची लोकसंख्येची घनता 382. आता घनता कशी मोजली जाते तर 1 चौरस किलोमीटर एरियामध्ये किती लोक राहतात, म्हणजे हा 1 किलोमीटर घेतला आणि हा 1 किलोमीटर घेतला तर याचा एरिया काढला तर 1 किलोमीटरचा वर्ग या चौकोनामध्ये किती लोक राहतात भारतामध्ये तर 382 लोक राहतात भारतामध्ये. याचा अर्थ 2011च्या जनगणनेच्या आधारावरती लोकसंख्येची घनता जी आहे ती किती आहे तर 382 आहे. ठीक आहे. तेच जर आपण 2001च्या जनगणनेच्या आधारावरती बोललं तर 325 2001च्या जनगणनेच्या आधारावरती होतं. नंतर 1991च्या जनगणनेच्या आधारावरती बघितलं तर किती होतं 267 1991. आणि 1981च्या आधारावरती बघितलं तर किती होती तर 216. म्हणजेच थोडक्यात लोकसंख्येची घनता जी आहे दिवसेंदिवस वर्षानुवर्ष वाढत गेलेली आहे बघा. ठीक आहे. आता आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे की सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारी पहिली 5 राज्य कोणती. इथं लिहितो बघा कमी लोकसंख्या घनता राज्य. पहिलं राज्य जे आहे सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारं अरुणाचल प्रदेश, किती आहे तर 17 लोक राहतात. 2 नंबरला जे आहे ते अंदमान आणि निकोबार, आता हे राज्य नाही तर केंद्रशासित प्रदेश आहे, 46 लोक राहतात बघा, बेट आहे. नंतर 3 नंबरला घेतलं तर मिझोराम राज्य आहे, मिझोराम, तर मिझोराम राज्यामध्ये किती आहे तर 52 लोक राहतात. आणि 4 नंबरला घेतलं तर सिक्कीम राज्य आहे, सिक्कीम, तर सिक्कीममध्ये 86 लोक राहतात. म्हणजे हे थोडे लक्षात ठेवा, अंदमान निकोबार हा केंद्रशासित प्रदेश आहे, पण सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारे जे राज्य आहे ते अरुणाचल प्रदेश आहे बघा. आता जसं सर्वात कमी सांगितलं तसं सर्वात जास्त लोकसंख्या घनता असणारे राज्य कुठलं आहे तर 1 नंबरला जे आहे ते बिहार राज्याची लोकसंख्या किती आहे, लोकसंख्येची घनता 1106 आहे. 2 नंबरला आहे, याच्यामध्ये कोण येत आहे बिहारच्या बाबतीमध्ये विचार केला, म्हणजे मोठ्या राज्यांच्या बाबतीमध्ये मी बोलत आहे. जर सर्व केंद्रशासित प्रदेश आणि राज्य या सगळ्यांना एकत्रित केलं, मी काय म्हणतो बघा, केंद्रशासित प्रदेश आणि राज्य या सगळ्यांना एकत्रित केलं, सगळ्यात जास्त लोकसंख्येची घनता जी असणारं जे ठिकाण आहे केंद्रशासित प्रदेश जो आहे तो दिल्ली आहे बघा. 11,297 लोक 1 किलोमीटर स्क्वेअर एरियामध्ये राहतात बघा. त्याच्यानंतर येत आहे बघा चंदीगड आहे, याची किती आहे तर 9,252 लोक राहतात बघा. नंतर पुद्दुचेरी आहे, पुद्दुचेरीमध्ये किती लोक राहतात 2,598. आता हे केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीमध्ये झालं. जर आपण राज्याचा विचार केला तर राज्यामध्ये मग मी म्हटलं तसं बिहार राज्य जे आहे, बिहार राज्याची लोकसंख्येची घनता 1106 आहे आणि हे राज्य आहे, या राज्यामध्ये लोकसंख्येची घनता खूप जास्त आहे. 1 नंबरला बिहार आहे आणि 2 नंबरला जे आहे ते
पश्चिम बंगाल, वेस्ट बेंगॉलच्या लोकसंख्येची घनता किती आहे तर 1028 ही काय तर वेस्ट बेंगॉलच्या लोकसंख्येची काय तर घनता देण्यात आलेली आहे. ठीक आहे, म्हणजे हे पण आपल्याला थोडं माहिती असावं की कोणत्या कोणत्या राज्यामध्ये लोकसंख्येची घनता किती किती आहे. आता थोडं त्याच्या पुढे जाऊ आपण लिंग गुणोत्तराच्या बाबतीमध्ये थोडक्यात आढावा घेऊ. बघा लिंग गुणोत्तर. आता भारताचं लिंग गुणोत्तर बघितलं पूर्ण इंडियाचं, भारताचं लिंग गुणोत्तर किती आहे तर 943, म्हणजे 1000 पुरुषांच्या पाठीमागे 943 काय तर भारतामध्ये महिला आहेत. आता याच्यामध्ये लिंग गुणोत्तर म्हणजे लिंग गुणोत्तर कमी असणारे आणि लिंग गुणोत्तर जास्त असणारे राज्य आपण विचारात घ्यायचे. बघा पहिल्यांदा मी इकडच्या साईडला लिहितो बघा, कमी लिंग गुणोत्तर असणारी राज्य, कमी सेक्स रेशो लिहितो बघा, सेक्स रेशो. आता कमी सेक्स रेशो असणारे राज्य जे आहेत, एक नंबरला बघा इथं लिहितो मी, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना एकत्रित करून लिहितो बघा. सगळ्यात कमी लिंग गुणोत्तर असणारं दादरा नगर हवेली, दादरा आणि नगर हवेली इथं सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे. 774 लोक आहेत, मुले आहेत, म्हणजे 1000 पुरुषांच्या पाठीमागे. नंतर 2 नंबरला जे आहे ते दिल्ली आहे बघा, दिल्ली. दिल्लीमध्ये किती आहे तर 868 आहेत बघा, लिंग गुणोत्तर 868 आहे. नंतर आहे हरियाणा, हरियाणाचं जे लिंग गुणोत्तर आहे ते 879 आहे बघा, हरियाणाचं लिंग गुणोत्तर. नंतर राज्य येत आहे बघा सिक्कीम राज्य, सिक्कीमचं जे लिंग गुणोत्तर आहे 890 आहे बघा लिंग गुणोत्तर. नंतर उत्तर प्रदेश आहे 912 आहे बघा. नंतर गुजरात आहे बघा, गुजरातचं लिंग गुणोत्तर किती आहे तर 919 गुजरातचं लिंग गुणोत्तर आहे. नंतर आहे आपलं महाराष्ट्र 929 महाराष्ट्राचं काय तर लिंग गुणोत्तर आहे बघा. ठीक आहे, आता इकडच्या साईडला कमी सेक्स रेशो आपण बघितलं. आता जास्त सेक्स रेशो असणारी राज्य कुठले, जास्त सेक्स रेशो आपल्याला माहिती आहे एक नंबरला सगळ्यात जास्त चांगला सेक्स रेशो असणारे राज्य जे आहे ते केरळ आहे बघा, केरळाच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारला होता, म्हणजे 1084 महिला आहेत 1000 पुरुषांच्या पाठीमागे. 2 नंबरला आहे ते तमिळनाडू बघा, तमिळनाडूमध्ये किती आहे तर 996 महिला आहेत 1000 पुरुषांच्या पाठीमागे. 3 नंबरला आहे ते मणिपूर आहे, मणिपूरचं लिंग गुणोत्तर किती आहे तर 992 लिंग गुणोत्तर आहे. 4 नंबरला जे आहे ते मेघालय आहे, मेघालयाचं लिंग गुणोत्तर किती आहे तर 989 मेघालयाचं लिंग गुणोत्तर आहे. नंतर 5th नंबरला जो आहे तो मिझोराम आहे, मिझोरामचं लिंग गुणोत्तर किती आहे तर 976 मिझोरामचं लिंग गुणोत्तर आहे. नंतर 6th नंबरला जे आहे ते कर्नाटक आहे बघा, कर्नाटकाचं जे लिंग गुणोत्तर आहे ते 973 लिंग गुणोत्तर आहे बघा. नंतर येत आहे बघा 7th नंबरला उत्तराखंडचं लिंग गुणोत्तर किती आहे तर 963 आहे. नंतर 8th नंबरला जे येत आहे ते आहे आसाम, तर आसामचं लिंग गुणोत्तर किती आहे तर 958 आसामचं लिंग गुणोत्तर आहे. आणि 9th नंबरला जे आहे ते झारखंडचं लिंग गुणोत्तर किती आहे तर झारखंडचं 949 लिंग गुणोत्तर आहे. ठीक आहे, थोडं मग हे 9 राज्य आहेत, इकडचे राज्य केंद्रशासित प्रदेश आहेत, त्यांना थोडं लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न आला तर त्याचं आपल्याला उत्तर देता येणं गरजेचं आहे, बरोबर यायलाच पाहिजे. मी म्हणेन उत्तर त्याचं बरोबर आपलं यायलाच पाहिजे. ओके, आता थोडं 2011च्या जनगणनेच्या बेसिसवरती बघा की वयोगट जे आहेत बघा, म्हणजे 0 to 14 वर्ष वयोगटातील लोक किती टक्के आहेत. नंतर 15 पासून 59 वर्ष वयोगटातील लोक किती आहेत. नंतर 60+ वर्ष वयोगटातील लोक किती आहेत. तर 0 to 14 वर्ष आहेत. एकूण लोकसंख्येच्या 30.8% लोक जे आहेत काय आहेत तर याच्यामध्ये म्हणजे कशामध्ये येत आहेत तर या 0 to 14 वर्ष वयोगटामध्ये येत आहेत. आणि 15 पासून 59 वयोगटामध्ये 60.3% लोक आहेत. आणि राहिलेली जी आहेत 8.6% लोक जे आहेत हे 60 वर्षापेक्षा जास्त वयोगटामध्ये येतात. बघा 15 ते 59 वयोगटामधील लोकांची संख्या भारतामध्ये काय तर जास्त आहे आणि यालाच कार्यकारी लोकसंख्या असं म्हटलं जातं. म्हणून तर बघा भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. तरुण देश म्हणण्याचं कारण म्हणजेच भारतामध्ये जे कार्यकारी करणाऱ्यांची लोकसंख्या जी आहे ती खूप चांगल्या प्रकारे आहे. बघा नेक्स्ट आपल्याला इथं बघायचं साक्षरता बघायची आहेत. बघा साक्षर, आता जी व्यक्ती 7 वर्ष शिकलेली आहे, ज्याला लिहिता वाचता येतं त्याला साक्षर व्यक्ती म्हणलं जातं. बघा
2011च्या जनगणनेच्या आधारावरती आपण विचार केला तर साक्षरता आपण जर आता लोकसंख्येच्या आधारावरती म्हणजेच मी म्हणेल की एकूण व्यक्ती जी आहे ना संख्याच्या आधारावरती बघितलं तर सर्वात जास्त साक्षर व्यक्ती उत्तर प्रदेशमध्ये आहेत. बघा संख्येच्या आधारावरती मी म्हणताय, टक्केवारीच्या आधारावरती नाही म्हणत. 2 नंबरला महाराष्ट्रामध्ये साक्षरतेची लोकसंख्या जास्त आहे. 3 नंबरला पश्चिम बंगाल वेस्ट बेंगॉलमध्ये आहे. नंतर 4 नंबरला जे येत आहे ते बिहार राज्यामध्ये साक्षरतेची संख्या जास्त आहे आणि 5 नंबरला जे आहे ते तामिळनाडू राज्य आहे. इथं संख्येच्या आधारावरती बघितलं ते जर आपण टक्केवारीच्या आधारावरती बघितलं तर सर्वात जास्त साक्षरता असणारे जे काही हे राज्य जे आहे ते केरळ राज्य आहे. केरळ राज्यामध्ये सर्वात जास्त साक्षरता आहे. 2 नंबरला बघितलं तर लक्षद्वीप बघितलं, लक्षद्वीपमध्ये सर्वात जास्त साक्षरता 2 नंबरला येतात टक्केवारीच्या आधारावरती. 3 नंबरला आहे गोवा राज्यामध्ये पण साक्षरता चांगली आहे. नंतर 4 नंबरला आहे त्रिपुरा राज्य 4 नंबर. आणि 5 नंबरला जे येत आहे दीव आणि दमण हे जे आहे ते या ठिकाणी पण साक्षरतेची टक्केवारी खूप चांगली आहे. बघा आता याच्यामध्ये आपल्याला टक्केवारी कळली. आता एकूण देशामध्ये साक्षरतेची टक्केवारी किती आहे तर 73% लोक भारतामधील काय तर साक्षर आहेत. एकूण लोकसंख्येच्या 73% लोक भारतामधील काय आहे तर साक्षर आहेत. तर मी म्हणलो तसं की जे 7 वर्षापर्यंत शिकलेले आहे, ज्याला लिहिता वाचता येतं, ती व्यक्ती साक्षरतेच्या कॅटेगरीमध्ये मोडते. म्हणजे इथं आपण बऱ्यापैकी इथं ही माहिती करून घेतलेली आहे की साक्षरतेच्या बाबतीमध्ये. आता याच्यामध्ये आपल्याला पुरुषांची साक्षरता पुरुष साक्षरता टक्केवारी किती आहे तर भारतामध्ये 80.08% 80.09% पुरुषांची साक्षरता आहे. आणि स्त्रियांची साक्षरता बघितली तर 64.60% म्हणजेच पुरुषांच्या पेक्षा स्त्रियांची साक्षरता कमी होती 2011च्या जनगणनेच्या आधारावरती. आता आपण बघूया की येणाऱ्या जनगणनेच्या कार्यकाळामध्ये किती लोकांच्या मार्फत साक्षरतेची आकडेवारी आल्यानंतर पण कळेल की किती लोक साक्षर आहेत. बघा ओके. नेक्स्ट जो मुद्दा आहे या नेक्स्ट मुद्द्यामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे की नागरी लोकसंख्या म्हणजे शहरामध्ये राहणाऱ्यांची लोकसंख्या किती आहे. बघा देशाच्या बाबतीमध्ये बघितलं तर देशामधील बघा 1 मिनिट पेन चेंज करतो. देशामधील बघा 68.85% लोक काय राहतात तर ग्रामीण भागामध्ये राहतात. आणि शहरी भागामध्ये किती राहतात तर 31.15% लोक शहरी भागामध्ये राहतात. देशातील सांगतोय मी, शहरी भागामध्ये राहतात. बघा ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडं समजून घ्यायचं आहे की राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक शहरी भागामध्ये जी लोक राहत आहेत, मग राज्य असून दे किंवा केंद्रशासित प्रदेश असून दे, त्यांच्या बाबतीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. बघा एक म्हणजे पश्चिम बंगाल जे आहे, पश्चिम बंगालमध्ये ग्रामीण भागामध्ये लोक किती राहतात तर 68.1% लोक पश्चिम बंगाल, इथं लिहितो बघा पश्चिम बंगाल वेस्ट बेंगॉलमधील 68.1% लोक ग्रामीण भागामध्ये. आता मी इथं रुरल राहतो. आणि शहरी भागामध्ये किती तर 31.9% लोक राहतात अर्बन भागामध्ये. ठीक आहे. आता आपण थोडं आपल्या महाराष्ट्रामध्ये जाऊ. बघा महाराष्ट्रामध्ये बघितलं तर महाराष्ट्रामध्ये 54.8% लोक जे आहेत ते रुरल एरियामध्ये राहतात. ओके. आणि त्याच्यानंतर राहिलेले म्हणजेच 45.2% लोक जे आहेत ते अर्बन एरियामध्ये महाराष्ट्रामध्ये राहतात. बघा सर्वात जास्त बघा शहरी भागामध्ये राहणारी लोक कुठं आहेत तर दिल्ली या ठिकाणी आहेत. बघा दिल्लीमध्ये बघा 97.5% लोक शहरी भागामध्ये राहतात आणि राहिलेली जी काही 2.5% लोक जे आहेत ते रुरल म्हणजे ग्रामीण भागामध्ये राहतात. ठीक आहे. तर अशा प्रकारचे ह्या काय आहे तर महत्त्वाच्या फॅक्ट्स आहेत लोकसंख्येच्या बाबतीमध्ये की बाबांनो याच्या संदर्भात जर आपल्याला प्रश्न विचारला तर त्याचं आपल्याला उत्तर देणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणखी एक पॉईंट सांगायचा राहिला. बघा याच्यामध्ये सर्वात जास्त ग्रामीण भागामध्ये लोक कुठे राहतात तर हिमाचल प्रदेशमध्ये सर्वात जास्त ग्रामीण भागामध्ये लोक राहतात. 90% लोक ग्रामीण भागामध्ये राहतात बघा रुरल भागामध्ये. आणि 10% लोक जे आहे ते अर्बन भागामध्ये म्हणजे शहरी भागामध्ये राहतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे इथं काय तर थोडा भारताच्या भूगोलचा आढावा आपल्याला बऱ्यापैकी संपलेला आहे. मी तर थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.